ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा। मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवाडी येथील जमिनीच्या TDRच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिलाय। या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांनी या TDR व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय। अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता। यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती। 26 वर्षांपासून त्यांचा या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे। अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता। मात्र तरीही पुण्यातील गोयलगंगा या खासगी विकासकाने या जमिनीचा TDR आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती। आज सकाळी ही मागणी घेऊन त्या आपल्या मुलासह ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात आल्या होत्या। तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगितलं। त्यांनी तात्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत अवगत केलं। त्यांनी उषा चव्हाण यांचं म्हणणं सविस्तर समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली। यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव D गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेला हा TDR व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी, तसंच दोन्ही पक्ष आणि विकासक तसंच पुणे महानगरपालिका यांची स्वतंत्र सुनावणी आपल्या समोर घेण्यात यावी। यावेळी सर्व पक्षांनी आपले म्हणणं आणि कागदपत्र सादर करावीत, सर्व बाबी तपासून त्यानंतरच या व्यवहाराला मान्यता देईल असं स्पष्ट केले। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आपण या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिलेली असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट केले। पुढील सुनावणी वेळी आपणही आपली सर्व कागदपत्रे सादर करावीत, त्यावेळी कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेऊ असं सांगून त्यांना आश्वस्त केले। यावेळी उषा चव्हाण यांनीही आपल्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले। स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचं काम आपल्याला माहीत होतं। त्यांचा वारसा आपण आणि आपले सहकारी चालवत आहात याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे। आज त्यांच्याच आश्रमात आल्यावर आपण आपली तात्काळ दखल घेऊन दिलासा दिला, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले। तसंच या विषयात लक्ष घातल्यानं आता या प्रकरणाला वेग येईल आणि आपल्याला आणि आपल्या मुलाला नक्की न्याय मिळेल असा विश्वासही उषा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला। मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला। खूप लोकांवर घर नाव हे घेतलं अगदी की मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे। पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते। हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय। मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये की माझं व्यथा तिथं मांडते नाही की मी एवढे वर्ष काम केले, एवढं वर्ष जमिनीचं काय नेमकं प्रकार? जमिनीचं नाही, हा TDR आहे आणि TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे। हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात, हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी। मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते। काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं का स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे। तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असा तुमचं पण ओरबडून घेणार। उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात आपण एकनाथ शिंदे? घेणार ना, घेणार। त्यांचं निवेदन पण मी तयार केलेलं आहे, त्याशिवाय त्यांना ती रूपरेषा कळणार नाही ना। त्यांना अधिकार आहेत रद्द करायचे हे, कारण बेकायदेशीर असेल तर त्यांनी, मी सांगायला नको मी त्यांच्यापेक्षा ती झाडकी बसती ते उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहे, त्यांच्या समोर मी कोणी एवढी मोठी नाही। हा माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये। मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या मुलाच्याच नावे जास्त आहे, त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्याकरता तर मी एवढं कष्ट केले ना, केली त्यांच्याकरताच केली। सो पण
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेतील भाजप आणि शिंदे सेनेत महासभेदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पक्षाच्या नगरसेवकांची रविवारी विशेष बैठक घेतली. महायुतीच्या माध्यमातूनच ठाणे महापालिकेचा कारभार पुढे जाणं आवश्यक आहे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. शिंदे सेनेसोबतचा वाद वरिष्ठ पातळीवर चर्चेतून सोडवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले. वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात जवळपास 2 तास बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे सर्व नगरसेवकही उपस्थित होते. बैठकीत भाजप नगरसेवकांनी शिंदे सेनेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महासभेत चर्चा न करता विषयपत्रिका मंजूर केली जाते. निर्णय प्रक्रियेत भाजपला डावललं जातं. तसंच प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. मागील काही महिन्यांपासून असलेली नाराजी यावेळी उघडपणे व्यक्त करण्यात आली. पक्ष नेतृत्वानं याबाबत तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली. त्यावर चव्हाण यांनी नगरसेवकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. या बैठकीनंतर ठाणे महापालिकेचाही कारभार महायुतीच्या समन्वयातून चालावा हा आमचा प्रयत्न राहील असं चव्हाण यांनी सांगितलं. महासभेत चर्चा न करता विषय मंजूर होत असल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असंही चव्हाण यांनी सांगितलं. वाढत्या महागाई राक्षसाच्या विरोधात शिवसेना उबाटा गटाचं ठाण्यात जोरदार आंदोलन. देशात सातत्यानं वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त, रद्द करा रद्द करा, इंधनवाढ रद्द करा, ट्रम्प बोले मोदी डोले अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेनं जोरदार आंदोलन करत वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही दरम्यान राबवण्यात आली. त्याला जनतेनेही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 5 राज्यातील निवडणुकांमध्ये हजारो लिटर इंधन भाजपनं मोटारीतून प्रचारासाठी वापरलं. मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला.
इंधनवाढ होऊ देणार नाही असं खोटं आश्वासन दिलं. जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावर निघून गेले. ही कृतीच संतापजनक असून महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणे आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती पूर्णपणे जबाबदार असल्याची टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार अजय विचारे यांनी केली आहे. तसंच अच्छदिनच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मुठभर उद्योगपतींचं हित जपत असल्याचं विचारे यांनी सांगितलं. या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगरपालिका संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, पदाधिकारी प्रतीक राणे, हेमचंद्र राठिवडेकर तसंच अन्य शिवसैनिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पण सर्वसामान्य जनतेला तुम्ही आज भिकारी करून ठेवलेला आहे. त्याचं काय करणार तुम्ही? ही महागाई पहिली कमी करा. जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्या ठिकाणी हे जे दरवाढ झालेले आहेत हे रेल्वे तुम्हीच चालवता ना, ते कमी करा जरा. आणि आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे की नाही, जनतेवरती किती दिवस तुम्ही हे लादणार आहेत, तुम्ही कशासाठी तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं जनता आता रस्त्यावरती येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला ही स्टंटबाजी मला वाटतं फक्त फोटो नसावी. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर तुम्ही केलं पाहिजे तर पहिलं लोकप्रतिनिधीपासून सुरुवात केली पाहिजे आणि नुसता एक दिवसाकरता हा नसावा. परंतु तुमच्या हातात आहे ना सरकार म्हणून तुम्ही रेल्वेचे दर कमी करू शकता, त्या ठिकाणी जीएसटीचा हे करू शकता, इन्कम टॅक्स करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही जर एसटीचं जे आहे भाडेवाढ केलेलं आहे ते कमी करू शकता. सर्वसामान्याला दिलासा देणारे 30 साधनं आहेत आणि ते तुम्ही करत नाही आणि नुसतं स्वतः फक्त शोबाजी करायची. मला वाटतं जनता आता खपून घेणार नाही. सब मिलके आज ऑनलाईन औषध विक्री विरोधात 20 मे रोजी देशभरातील केमिस्टचा बंद. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना या आमच्या शिखर संघटनेनं गेल्या अनेक वर्षांपासून गैरमार्गानं होत असलेली ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावी याकरिता देश पातळीवरील विविध माध्यमातून सनदशीर मार्गाने पाठपुरावा केला होता. बनावट औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक गोळ्यांची विक्री तसंच नशा येणाऱ्या शेड्यूल्ड औषधांची सर्रास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री तसंच भरमसाठ डिस्काउंटच्या नावाखाली संपूर्ण बनावट औषधांची विक्री होत आहे. यामुळे तरुण वर्गावर आणि गरजू रुग्णांवर अत्यंत घातक परिणाम होत आहेत. कोरोना या दुर्धर आजाराच्या वेळी काढण्यात आलेले सरकारी अध्यादेश आता कालबाह्य झाले असल्याने आणि त्याचाही गैरवापर होत असल्यानं तसंच त्यांची आवश्यकता नसल्याने ते त्वरित रद्द करावेत अशा रास्त मागण्यांसाठी संघटना तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर प्रयत्नशील असूनही केंद्र सरकारकडून दुर्दैवाने योग्य प्रतिसाद मिळत नाही. वास्तविकतः रुग्णांच्या आरोग्यासाठी खोट्या तसंच बनावट औषधांचा काळा बाजार थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. शेवटी सर्व मार्ग संपल्यामुळे नाईलाज असतो 20 मे रोजी केमिस्ट बंदचा निर्णय अखिल भारतीय औषध संघटनेनं घेतला आहे. इमर्जन्सीमध्ये कुठल्याही रुग्णांची औषधाविना गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येणार असून अन्य सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसंच
मौलिक मार्गदर्शनाची त्यांना गरज असून ते सद्य परिस्थितीत देशहिताचा विचार करून आपल्या मागण्यांना पाठिंबा देऊन सहकार्य करेल असा विश्वास असल्याचं अखिल भारतीय निर्णय औषध संघटनेनं घेतला आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि GSR अधिसूचना रद्द करण्याच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. देशभरातील सुमारे 12.50 लाख मेडिकल दुकानं या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. काय नेमक्या मागण्या आहेत, कशा प्रकारे संपूर्ण बंदची योजना? हे बघा, आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे. केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018 ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली. ती आतापर्यंत मंजूर झालेली नाही आहे. या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही. ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी. त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती. ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा. आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे. तिसरी गोष्ट, काही मोठे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात. आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो. त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनियंत्रित औषध मिळतात. आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 मध्ये अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहेत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद. ओके.